हाय एव्हरीवन, वेलकम टू द अकॅडमी ऑफ सायन्स. अकॅडमी ऑफ सायन्समध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मुलांनो, आज आपण चॅप्टर नंबर 16 बघतो आहे, सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम. ठीक आहे, आज आपल्याला शिकायचं आहे की एरिया कुणाचा काढला जातो, ठीक आहे, व्हॉल्यूम कुणाचं काढलं जाते. आज आपण शिकूया. याचा डिफरन्स सुद्धा मी तुम्हाला इथे सांगणार आहे की एरिया फक्त कोणत्या एका डायग्रामचा आपण काढायचा आणि व्हॉल्यूम कोणत्या डायग्रामचा आपण इथे काढायचा. ठीक आहे, चला बघूया. बघा, सुरुवातीला आपल्याकडे अशा प्रकारच्या दोन डायग्राम आहेत. ठीक आहे, सांगू शकता हे काय आहे? चला बघा, ज्या मुलांना हे माहिती आहे की डायग्राम कशाची आहे, चला कमेंट मध्ये तुम्हाला लिहायचं आहे ही डायग्राम नंबर फर्स्ट कशाची आहे, डायग्राम नंबर सेकंड कशाची आहे. ठीक आहे, नंबर फर्स्ट मी तुम्हाला सांगतो, ही डायग्राम पाहायसाठी मिळणार स्क्वेअरची. ठीक आहे, याला आपण स्क्वेअर म्हणतो आहे. आपण आपल्याकडे जे काही पेपर पाहायसाठी मिळतो, जे बुक पाहायसाठी मिळते, त्यावर आपण स्क्वेअरची अशा प्रकारची डायग्राम करतोय. ठीक आहे, मग मला सांगा याचे किती प्रकारच्या लेंथ असायला पाहिजे मुलांनो? तर बघा, दोन टाईपच्या डायरेक्शन इथे आहे, तर मी लेंथ पण इथे तुम्हाला सांगतोय की दोन लेंथ इथे असायला पाहिजेत. ठीक आहे, नंबर फर्स्ट मी तुम्हाला सांगतोय डायरेक्शन नंबर फर्स्ट. जेव्हा मी या डायग्रामची एक हॉरिझॉन्टल एक ॲक्सिस घेतो, या हॉरिझॉन्टल ॲक्सिसला म्हटलं जाते एक्स ॲक्सिस. काय म्हणायचं बेटा इथे? एक्स ॲक्सिस. ठीक आहे, नंबर सेकंड, जेव्हा मी वर्टिकल अशा प्रकारची एक डायरेक्शन घेतो, या वर्टिकल डायरेक्शनला इथे म्हणायचं आहे वाय ॲक्सिस. ठीक आहे, बघा काय म्हणायचं याला? वाय ॲक्सिस. ठीक आहे, अशा प्रकारच्या डायग्राम, ठीक आहे, ज्यामध्ये आपण बघतो प्रत्येकच असलेल्या साईडची याची जेव्हा लेंथ सेम आहे आणि बघा याच्या दोनच मला डायरेक्शन इथे पाहायसाठी मिळतात, तर या डायग्रामला मी म्हणतोय इथे स्क्वेअर. काय म्हणायचं इथे? स्क्वेअर. ठीक आहे, आणि बघा स्क्वेअरचा इथे एरिया काढला जाऊ शकतो. ठीक आहे, जमिनीपर्यंत जिथे जिथे इथे आपण बघतोय की दोन डायरेक्शन्स असेल, दोन वेगवेगळ्या प्रकारचे ॲक्सिस पाहायसाठी मिळणार, अशा डायग्रामचे एरिया काढले जातात. ठीक आहे, जमिनीपर्यंत. मग तुम्ही म्हणणार सर याचा एरिया आपल्याला काढायचा असेल तर काय करायचं? एकदम सिंपल. बघा, एक लेंथ मला इथे दिली आहे L1, एक इथे आपण बघतोय L2, किंवा दोन्ही तर तशा जनरली आता सेम आहे, म्हणून बघा एरियाचा इथे फॉर्म्युला आपला बनला आहे. काय? तर बघा L इंटू L इथे बनतो आणि एरियाचा फॉर्म्युला झाला L चा स्क्वेअर. एरिया इक्वल्स टू L चा स्क्वेअर इथे आन्सर आपल्याला मिळते. ठीक आहे, बघा स्क्वेअर आपल्याला इथे मिळाले, याचा आन्सर कशाचं? एरियाचं. ठीक आहे, नंतर आपण बघतोय नंबर सेकंड. मी ज्यावेळेस इकडे जातो त्यावेळेस बघा यामध्ये आपल्याला तीन डायरेक्शन दिसतात. बघा तीन डायरेक्शन कोणकोणते असतात मी तुम्हाला आज शिकवतोय. नंबर फर्स्ट, जे हॉरिझॉन्टल डायरेक्शन होती याला म्हणायचं आहे इथे एक्स ॲक्सिस. काय म्हणायचं बेटा इथे? एक्स ॲक्सिस. ठीक आहे, बघा याच्याच सारखा दिसतो, पण बघा एक लास्ट वाली पण एक आपल्याला डायरेक्शन इथे दिसणार आहे, ते मी तुम्हाला दाखवून देतो आहे. नंबर फर्स्ट झाले एक्स ॲक्सिस. नंबर सेकंड आपण बघतो आहे इथे पायासाठी मिळणार याला वाय ॲक्सिस. काय म्हणायचं बेटा याला? वाय ॲक्सिस. काय म्हणतो आपण याला इथे? वाय ॲक्सिस. ठीक आहे, नंबर थर्ड डायरेक्शन इथे आपल्याला पायासाठी मिळते याप्रमाणे, याला म्हणणार मी झेड ॲक्सिस. काय म्हणायचं बेटा याला? झेड ॲक्सिस. ठीक आहे, इथे आपण थर्ड बघतो आहे झेड ॲक्सिस आपल्याला पाहायसाठी मिळणार. बघा 1 2 3, बघा तीन डायमेन्शनने बनलेली डायग्राम, ज्याला आपण 3D डायग्राम्स असे म्हणू शकतो. काय म्हणू शकतो याला? 3D डायग्राम्स. ठीक आहे, आणि जेव्हा 3D डायग्राम कोणतेही आपल्या समोर असणार, ठीक आहे, त्यावेळेस आपण त्याचा एरिया नाही तर त्याचा व्हॉल्यूम काढू शकतो. ठीक आहे, मग तुम्ही म्हणणार सर याच्या लेंथ कोणत्या आहे? सांगतो, एकदम सिंपल आहे. बघा इथे एक लेंथ L1 आपल्याला पाहायसाठी मिळणार. नंबर सेकंड डायरेक्शनचा लेंथ आपण बघतो, याला L2 आपण म्हणू शकतो. ठीक आहे, नंबर थर्ड आपल्याला इथे पाहायसाठी मिळणार तो आहे कोण? L3. ठीक आहे, तीन डायरेक्शनच्या तीन लेंथ आपल्याला पाहायसाठी मिळाल्या आणि म्हणून यावरून मी काय काढू शकणार इथे? तर व्हॉल्यूम फाइंड करणार. सो द व्हॉल्यूम, ज्यावेळेस मी याचं फाइंड करायचं तर या डायग्रामला म्हणणार काय मी? तर या डायग्रामला म्हणणार मी आता क्यूब. काय म्हणायचं बेटा? क्यूब. ठीक आहे, जेव्हा दोन डायरेक्शन होते त्यावेळेस मी याला म्हणत होतो स्क्वेअर, आणि आता बघा इथे आपल्याला पाहायसाठी मिळणार जेव्हा तीन डायरेक्शन असेल तर त्यावेळेस म्हणणार मी याला क्यूब. ठीक आहे, बघा नंतर इथे आपण बघतो आहे की बघा तीन इथे आपल्याला लेंथ दिसले आहे, म्हणून लिहितो मी L इंटू L इंटू L. ठीक आहे, बघा L लिहितो आहे आणि म्हणून व्हॉल्यूम इक्वल्स टू मला मिळते L चा क्यूब इथे मिळतो आहे. आणि बघा अशा प्रकारे व्हॉल्यूम काढलं जाते. ठीक आहे, मग तुम्हाला कोणीतरी विचारेन की सर व्हॉल्यूम कुणाचा काढायचा आणि एरिया कुणाचा काढायचा? ज्याला फक्त दोनच डायरेक्शन आहे त्याचा एरिया काढला जातो बेटा. ठीक आहे, आणि ज्याला तीन डायरेक्शन्स असतात त्याचं व्हॉल्यूम काढलं जाते जमिनीपर्यंत. आणि आज आपण शिकणार आहोत व्हॉल्यूम कशा प्रकारे काढायचे. मग तुम्ही म्हणणार सर इथे आता क्यूब आहे म्हणून तुम्ही याचं जनरली इथे L चा क्यूब बनवून घेतला. ठीक आहे, जर इथे दुसरा डायग्राम असेल तर काय करायचं? काही प्रॉब्लेम नाही, एकदम सिंपल आहे. तीन ज्या काही इथे लेंथ पाहायसाठी मिळणार ना, त्या तीनही लेंथची तुम्ही काय करायची? मल्टिप्लिकेशन करायची, व्हॉल्यूम तुम्हाला इथे मिळून जाणार. ठीक आहे, मला माहिती आहे तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की क्यूबचं काढता येते, क्यूबॉइडचं कसं काढायचं? ठीक आहे, तर क्यूबॉइडसाठी बघा क्यूबॉइडच्या तीनही ज्या लेंथ असेल ना, ठीक आहे, या तीन
तीनही लेंथ आपल्याला डिफरंट पायासाठी मिळणार आणि तिघांची मल्टिप्लिकेशन तुम्ही करून घ्या आणि त्याचा व्हॉल्यूमचा आन्सर तुमच्या समोर असणार. ठीक आहे, जमेल इथपर्यंत. आणि इथे आपण बघतो आहे आपल्याला इथे अशा प्रकारचे दोन फॉर्म्युले मिळाले आणि या दोन्ही फॉर्म्युल्याला आपल्याला इथे अप्लाय करायचं आहे 16.1 मध्ये आणि आपण सॉल्व्ह करूया आता 16.1. चला मुलांना बघूया. इथे आपण बघतो आहे 16.1 चा असलेला पहिला प्रॉब्लेम. काहीच वेळापूर्वी मी तुम्हाला सांगितलं आहे मुलांनो की व्हॉल्यूम कशा प्रकारे फाइंड आउट करायचा. जर 3 डायरेक्शन आपल्याकडे असेल तर व्हॉल्यूम फाइंड करता येतो. ठीक आहे, म्हणून आपल्याला प्रॉब्लेम नंबर फर्स्ट आहे फाइंड द व्हॉल्यूम ऑफ बॉक्स. बघा अशा प्रकारचा एक बॉक्स आपल्याकडे आहे. ठीक आहे, यामध्ये आपण बघतो आहे की इथे लेंथ आपल्याला दिली आहे, ब्रीथ आपल्याला दिली आहे आणि हाईट आपल्याला दिलेली आहे. ठीक आहे, बघा अशा प्रकारचा लेंथ, ब्रीथ, हाईट आपल्याला इथे दिलेली आहे आणि बघा याला आपण म्हणतो आहे लेंथ. बघा 20 सेंटीमीटर लेंथ आपल्याला दिली आहे. ठीक आहे, 10.5 सेंटीमीटर आपल्याला याची ब्रीथ दिली आहे. ठीक आहे, आणि बघा इथे हाईट दिली आहे 8 सेंटीमीटर. ठीक आहे, अशा प्रकारचा बॉक्स आपल्याकडे आहे. पण काय करायचं याचं आपल्याला फाइंड द व्हॉल्यूम. ठीक आहे, म्हणून गिवन डाटा म्हणून आपल्याला लिहायचं आहे. यामध्ये आपण लेंथ लिहितो, ब्रीथ लिहितो किती दिली आहे, हाईट इथे लिहितो आणि जेव्हा मला व्हॉल्यूम काढायचं असेल तर त्यावेळेस मी काय करतो बघा तिघांचं सुद्धा मी मल्टिप्लिकेशन करणार आणि मला मिळणार काय रे बेटा व्हॉल्यूम इथे मिळणार. ठीक आहे, म्हणून बघा लेंथ माझ्याकडे किती आहे 20 सेंटीमीटर इंटू बघा किती आहे 10.5 इंटू बघा किती दिले आहे 8 सेंटीमीटर. ठीक आहे, बघा दोघांचं मल्टिप्लिकेशन करण्यापूर्वी इथे पॉइंट वाला एक नंबर आहे. मी काय करतो पॉइंटला हटवतो. ठीक आहे, पॉइंटच्या नंतर जर एक नंबर असेल तर मी एक 0 खाली घेतो. ठीक आहे, आणि बघा इथे 1 घेऊन घेतो आहे. ओके, जमेल का इथपर्यंत. बघा मी हा 0 आहे या 10 सोबत मी इथे कॅन्सल करणार. मग काय झाले इथे 2 इंटू 8 म्हणजे काय झाले इथे 16 आणि 16 इंटू मी काय करतो 105 इथे मी करतो. त्यावेळेस बघा याचा आन्सर मला इथे मिळाला पाहिजे 1680. बघा काय मिळाला पाहिजे याचा आन्सर 1680. ठीक आहे, मग याचं व्हॉल्यूम मला मिळालं 1680. मग तुम्ही म्हणणार सर याचं युनिट काय असणार, याला कशामध्ये मेजर करू आपण. तर बघा मुलांनो बघा ही पण एक वन टाइप ऑफ लेंथ होती. या 3 एक अशा प्रकारच्या लेंथ आपल्याला पाहायसाठी मिळाल्या आणि बघा तीनही लेंथचं मी काय केलं मल्टिप्लिकेशन करतो. ठीक आहे, मग मल्टिप्लिकेशन कशाचं केलं तर बघा सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर. ठीक आहे, आणि म्हणून याचा आन्सर आपल्याला इथे मिळणार काय तर सेंटीमीटरचा क्यूब. बघा सेंटीमीटर किती वेळा मल्टिप्लाय केले मी 3 टाइम्स म्हणून इथे आपल्याला सेंटीमीटर क्यूब पाहायसाठी मिळतं. ठीक आहे, किंवा आपण याला सीसी पण म्हणू शकतो म्हणजे क्यूबिक सेंटीमीटर सुद्धा याला लिहिता येतो. ठीक आहे, तुम्ही हे सुद्धा लिहू शकता किंवा याला सुद्धा लिहू शकता. तुमचा आन्सर इथे करेक्ट असणार. ठीक आहे, मला सांगतो आहे बघा हे प्रॉब्लेम तुम्हाला समजलं असणारच. ठीक आहे, जर तुम्हाला हे प्रॉब्लेम समजलाय तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. ठीक आहे, आणि बघा याच स्टेपनी एक प्रॉब्लेम मी तुम्हाला देतो आहे. या स्टेपनेच तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. होमवर्क तुमच्यासाठी आहे. लेंथ मी दिला आहे, ब्रेथ मी तुम्हाला दिला आहे आणि हाईट सुद्धा दिली आहे. याला तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. याचा आन्सर काय येते, याचा व्हॉल्यूम काय निघणार, याचा व्हॉल्यूमचं जे आन्सर तुम्हाला कमेंटमध्ये लिहून इथे पाठवायचं आहे. चला मुलांनो आपण जाऊया इथे क्वेश्चन नंबर 2 कडे. क्वेश्चन नंबर 1 तुम्हाला समजला असणारच, पण क्वेश्चन नंबर 2 सुरुवात करण्याच्या पूर्वी मी तुम्हाला सांगतो आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडला असणारच म्हणून तुम्हाला लाईक करायचं आहे पहिले व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे आणि तुमच्या मित्रांपर्यंत या चॅनलला पोहोचवायचं आहे. तुम्हाला तुमच्या मित्रांपर्यंत या चॅनलला शेअर करायचं आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे मी तुम्हाला इथे जातो आहे. नंबर 1 आपण बघतो आहे क्यूबॉइड शेप. बघा शेप कोणता आहे क्यूबॉइड शेप पाहायसाठी मिळतो. ठीक आहे, बघा क्यूबॉइड शेप आपल्याला आहे. नंतर बघा हॅज हा बघा कोणता आहे क्यूबॉइड शेप सोप बार. ठीक आहे, आपल्याला अशा प्रकारचा एक साबण इथे दिली आहे, सोप बार आपल्याला इथे दिली आहे. ठीक आहे, हॅज अ व्हॉल्यूम. याचं व्हॉल्यूम आपल्याला डायरेक्टली आन्सर मध्ये दिलं. बघा आता मगाशी आपण बघितलं की व्हॉल्यूम काढलं होतं पण यांनी व्हॉल्यूम आपल्याला दिलं आहे. तर मग काय विचारू शकते बघा काय शक्यता राहू शकते याच्यामध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारच्या लेंथ असणार. ठीक आहे, एक लेंथ नंतर हाईट नंतर आपल्याला ब्रीथ पाहायसाठी मिळते. ठीक आहे, आणि नंतर त्याचा आपण आन्सर काढतो. ठीक आहे, जर आन्सर दिलं असेल तर या 3 मधली एक कोणतीतरी व्हॅल्यू मिसिंग असायला पाहिजे. ठीक आहे, आणि ती व्हॅल्यू आता आपण काढूया. बाकी जे 2 लोक असेल त्यांना डिवाइड मध्ये घेऊन जा, आन्सर मिळून जाईल. ठीक आहे, चला बघूया याच्यामध्ये काय असणार. लेंथ दिली आहे आपल्याला. बघा याची लेंथ दिली आहे 10 सेंटीमीटर. याची आपल्याला इथे ब्रीथ दिली आहे किती तर 5 सेंटीमीटर ब्रीथ दिली आहे आणि याची हाईट म्हणजे थिकनेस यांनी विचारली की याची थिकनेस किती असायला पाहिजे, किती जाडीची ते सोप आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे, म्हणून एक मी इथे आन्सर लिहितो आहे. यामध्ये व्हॉल्यूमचा फॉर्म्युला इथे लिहिला. व्हॉल्यूमच्या फॉर्म्युल्यामध्ये लेंथ मला किती दिली 10 सेंटीमीटर लिहितो आहे मी 10
सेंटीमीटर. नंबर सेकंड बघा इथे ब्रीथ किती दिला आहे 5 सेंटीमीटर लिहितो आहे 5 सेंटीमीटर. पण बघा हाईटच्या फॉर्म मध्ये जे थिकनेस आहे ते दिलीच नाहीये म्हणून मी जसं तसं थिकनेसला इथे लिहितो. आणि व्हॉल्यूम मला दिला आहे किती 150 क्यूबिक सेंटीमीटर मला हे व्हॉल्यूम दिलेलं आहे. ठीक आहे. काय करणार मग मी याच्यामध्ये बघा जो थिकनेस आहे या थिकनेसला आपण इथेच राहू देऊ. ठीक आहे. याला काही चेंज करण्याची गरज नाही आहे. याला इथेच राहू देऊ आणि जे दोघं मल्टिप्लिकेशन मध्ये आहे याला इथे डिवाइड मध्ये घेऊन या. मला आन्सर मिळणार 150 आणि बघा हे दोघे लोक अपॉन मध्ये येणार 10 × 5 अपॉन मध्ये आले इक्वल्स टू मला मिळालं काय थिकनेस मिळाली या असलेल्या सोप बारची. ठीक आहे. मग मी काय करणार बघा 10 × 5 किती झालं रे बेटा इथे सांगा मला. इथे आपल्याला पायासाठी मिळतो 150. ठीक आहे. आणि अपॉन मध्ये मिळाले किती बेटा इथे 50. ठीक आहे. बघा इथे आन्सर किती मिळालं 50. बघा 0 0 इथे कॅन्सल झाले. बघा 5 1 जा आणि 5 3 जा मला आन्सर मिळालं बेटा किती 3. हा काय मिळालं इथे. आता इथे आपण बघतो एक वन टाइप ऑफ लेंथ आहे. बघा हे सगळे सेंटीमीटर मध्ये तर हा पण कशामध्ये असायला पाहिजे सेंटीमीटर. म्हणून सेंटीमीटर आपल्याला मिळालं काय ही थिकनेस आहे या बारची. जमेल इथपर्यंत. किती सिंपल प्रॉब्लेम आहे. या प्रॉब्लेमला तुम्हाला एकदा पुन्हा बघायचं आहे आणि सोबतच मी याच्यासारखंच एक होमवर्क तुम्हाला देतो. हे होमवर्क तुम्हाला इथे सॉल्व्ह करायचं आहे. आपल्याकडे एक होमवर्क मध्ये मी तुम्हाला एक देतो आहे. ठीक आहे. बघा इथे होमवर्क जो आहे मी तुम्हाला इथे देतो आहे. नंबर फर्स्ट बघा लेंथ तुम्हाला मिळणार 20 सेंटीमीटर. नंतर बघा ब्रीथ देतो आहे इथे 10 सेंटीमीटर आणि बघा व्हॉल्यूम मी इथे तुम्हाला देतो आहे 400 cc. ठीक आहे. क्यूबिक सेंटीमीटर. फाइंड करून द्यायचं आहे तुम्हाला थिकनेस याची किती असणार. ठीक आहे. चला आणि जे पण काही याचा आन्सर बनणार हे आन्सर तुम्हाला कमेंट मध्ये लिहायचं आहे की सर याचा आन्सर इतकं मिळालं. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3 कडे जाऊ. एकदम छोटीशी आपल्याला एक्सरसाइज पाहायसाठी मिळते. प्रॅक्टिस सेट पाहायसाठी मिळतो. ओके नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 कडे आपण जाऊया. हाऊ मेनी ब्रिक्स ऑफ अ लेंथ. बघा एक ब्रिक्स आपल्याला पाहायसाठी मिळते. ठीक आहे. बघा जनरली या प्रॉब्लेम मध्ये दिलं काय थोडंसं समजून सांगतो त्यावेळेस बघा प्रॉब्लेम बनवण्यात मजा येणार. ठीक आहे. थोडासा मोठा आहे पण प्रॉब्लेम करते वेळेस एक नंबर वाटणार तुम्हाला छान वाटेल. ठीक आहे. चला बघूया आपण इथे. चला इथे आपण बघतो आहे नंबर फर्स्ट बघा अशा प्रकारचं एक इथे वॉल आहे. ठीक आहे. बघा अशा प्रकारची कोणती आपल्या घरी असलेली एक वॉल आहे. ठीक आहे. या वॉल मध्ये बघा किती अशा ब्रिक्स लागणार किती विटा लागेल. ठीक आहे. तर हे त्यांनी विचारलेलं आहे आणि बघा हे आपल्याला फाइंड आउट करून द्यायचं आहे की जर इतकी मोठी वॉल असेल तर त्या वॉल मध्ये किती ब्रिक्स लागू शकतात किती विटा लागू शकतात याला आपण फाइंड करता येतो बेटा. ठीक आहे. तर बघा याचे स्टेप्स काय असणार मी तुम्हाला सांगतो. पहिले काय करू एका जे ब्रिक्स आपल्याला दिली आहे ना त्याचं व्हॉल्यूम पहिले फाइंड करून टाकू. ठीक आहे. नंबर फर्स्ट त्याचं व्हॉल्यूम. ठीक आहे. नंबर सेकंड जेवढी पण आपली जे वॉल आहे जेवढी पण आपली अशा प्रकारची वॉल आहे या वॉलचं पण आपण काय करायचं आहे व्हॉल्यूम फाइंड करायचं. मग दोघांचे व्हॉल्यूम मला मिळालं. ठीक आहे. मग दोघांच्या व्हॉल्यूमला मी काय करतो आहे डिवाइड करतोय. मोठं व्हॉल्यूम कुणाचं असणार तर वॉलचं असेल त्याला मी डिवाइड करणार कशाने तर बघा छोटा वॉल म्हणजेच काय त्या ब्रिक्सने. ठीक आहे. त्यावेळेस मला ते फायनल आन्सर मिळणार. ठीक आहे. चला बघूया या क्वेश्चन मध्ये काय काय करायचे आहे. आता आपण स्टेप वाईज इथे जाऊया. चला मुलांना बघूया आता काय काय करायचं याच्यामध्ये. आपल्याला गिवन डाटा दिला आहे ब्रिक्स. ठीक आहे. बघा ब्रिक्सची आपल्याला लेंथ दिली आहे 25 सेंटीमीटर. लेंथ दिली 25 सेंटीमीटर. बघा आपल्याला ब्रीथ दिली आहे किती 15 सेंटीमीटर आणि बघा हाईट दिली आपल्याला तर 10 सेंटीमीटर इथे हाईट दिलेली आहे. मला याचं जर व्हॉल्यूम काढायचं असेल तर काय करणार 25 × 15 × 10. ठीक आहे. बघा इथे आपण बघतो आहे इथे आपल्याला पायासाठी मिळणार किती तर बघा इथे आपण बघणार इथे आपण बघतो आहे आपल्याला याचं मल्टिप्लिकेशन येणार 3750. ठीक आहे. व्हॉल्यूम आहे बघा 3 सेंटीमीटर आहे म्हणून बघा सेंटीमीटर क्यूब येऊ शकतो किंवा सीसी तुम्ही लिहू शकता काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. जमेल इथपर्यंत. मला याचं आन्सर मिळालं ब्रिक्सचं व्हॉल्यूम मला मिळालेलं आहे. ठीक आहे. मग आता आपण बघू की वॉलचं काय व्हॉल्यूम आहे तर वॉलच्या व्हॉल्यूमसाठी बघा आपल्याला लेंथ दिली आपण मीटर मध्ये दिली आहे. बघा ब्रिक्स नक्कीच हे छोटी असायला पाहिजे. ठीक आहे. पण वॉल हे नक्की मोठी असायला पाहिजे. मग ती वॉल जी आहे ना हे मीटर मध्ये त्यांची लेंथ आपल्याला दिली आहे आणि म्हणून 6 मीटर म्हटलं. 1 मीटर म्हणजे किती 100 सेंटीमीटर. तर मग 6 मीटर म्हटलं तर किती असणार बेटा 600 सेंटीमीटर. आपल्याला हे मीटर मध्ये नाही पाहिजे आपल्याला सेंटीमीटर मध्ये पाहिजे. मग 2.5 मीटर म्हणजे काय तर बघा 250 सेंटीमीटर. ठीक आहे. आणि बघा 0.5 मीटर म्हणजे 50 सेंटीमीटर. ठीक आहे. बघा इथे आपल्याला दिलेलं आहे. आता आपण बघूया याचा आपण व्हॉल्यूम फाइंड करू. तर व्हॉल्यूम इक्वल्स टू बघा लेंथ इंटू बघा इथे ब्रेड इंटू
आपल्याला हाईट पाहायसाठी मिळते बघा. लेंथ किती दिलं होतं आपल्याला 600 सेंटीमीटर इंटू ब्रीथ किती आहे बेटा 250 सेंटीमीटर इंटू बघा इथे आपल्याला हाईट पाहायसाठी मिळते 50 सेंटीमीटर. तिघांचं मल्टिप्लिकेशन ठीक आहे. बघा इथे आपल्याला 6 5 जा 30 बघा इथे आपल्याला पाहायसाठी मिळणार 30 आणि 1 2 3 ठीक आहे 1 2 3 ठीक आहे मल्टिप्लाय आणि नंतर बघा इथे 250 ने मल्टिप्लाय करतो इक्वल्स टू बघा 25 इंटू 3 किती होतं बेटा मुलांनो 75 ठीक आहे. 1 2 3 4 5 5 0 आहे तर बघा 1 2 3 4 5 0 मी इथे देतो आणि बघा हे व्हॉल्यूम मला मिळणार कशामध्ये तर बघा सेंटीमीटर क्यूब मध्ये मिळणार किंवा सीसी मध्ये मिळणार ठीक आहे. बघा इथे व्हॉल्यूम मला मिळालंय कशाचं व्हॉल्यूम ऑफ अ वॉल इथे मला मिळालेलं आहे ठीक आहे. बघा फक्त दोघांचे आता व्हॉल्यूम फाइंड झाले पण किती त्याच्यामध्ये विटा लागणार आहे किती त्याच्यामध्ये ब्रिक्स यूज होणार आहे पूर्ण वॉल करण्यासाठी हे मला माहिती नाही आहे पण आता काढू शकतो. काय करणार मी या व्हॉल्यूमला मी या व्हॉल्यूमने डिवाइड करून घेणार तर नंबर ऑफ ब्रिक्स मला इथे मिळणार आणि बघूया आपण ठीक आहे. नंबर ऑफ ब्रिक कशा प्रकारे काढायचं इक्वल्स टू बघा व्हॉल्यूम घेतोय मी याचं 7 5 आणि बघा 5 टाइम्स 0 1 2 3 4 5 ठीक आहे. 5 टाइम्स 0 इथे आपल्याला पाहायसाठी मिळते ठीक आहे. नंतर बघा याचं व्हॉल्यूम काय सांगा 375 ठीक आहे आणि बघा 1 0. आता बघा काय होऊ शकते 0 0 इकडे झाले कॅन्सल ठीक आहे. नंतर आपण बघतो आहे बघा 25 इंटू 15 ठीक आहे. बघा 25 इंटू 15 म्हणजेच तर 375 झाले होते. सो इथे आन्सर येणार इथे किती 15 ठीक आहे. आणि बघा जर मी याला 25 डिवाइड केलं तर किती आन्सर येते बेटा 3 आन्सर पाहायसाठी मिळणार ठीक आहे. जमेल मग बघा 3 1 जा आणि इकडे काय पाहायसाठी मिळणार 3 5 जा ठीक आहे. मग 1 आहे तर 1 2 3 4 1 2 3 4 ठीक आहे 1 2 3 4 ठीक आहे. अशा प्रकारे इथे होतं ओके. मग बघा 5 1 जा आणि 5 2 जा मग 2 आहे म्हणून 1 2 3 0 उरले 1 2 3 0 आणि फायनल आन्सर मला इथे मिळालं. काय रे बेटा इथे मला फायनल आन्सर मिळालेलं आहे आणि मी ते फायनल आन्सर लिहितो आहे 2000 इथे ब्रिक्स आपल्याला लागणार हे कंप्लीट. चला बघूया मुलांना 2000 ब्रिक्स ठीक आहे टू मेक दिस वॉल ठीक आहे. एक वॉल ती बनवण्यासाठी आपल्याला इथे 2000 विटांची गरज पडणार आहे ठीक आहे. बघा इथे प्रॉब्लेम मोठं वाटतं काही मोठं प्रॉब्लेम नाही आहे. बघा इथे आपण बघतोय की दोनदा फक्त व्हॉल्यूम मल्टिप्लाय करायचं आहे आपल्याला. व्हॉल्यूमला फक्त इथे दोनदा काढायचं आहे आणि एका मोठ्या व्हॉल्यूमला दुसऱ्या एका छोट्या व्हॉल्यूमने फक्त डिवाइड करायचं आहे. आन्सर तुमच्याजवळ असणार ठीक आहे. आणि बघा एकदम सिंपल इथे कॅल्क्युलेशन मी करून दाखवले आणि सिंपल कॅल्क्युलेशन तुम्ही पण करायचं आणि इथे फायनल आन्सर तुम्ही काढू शकता ठीक आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघतोय 16.2 इथे घेऊया.